नमस्कार मंडळी, मी आज बनवते चिकन आहे बघा. आमच्या मालवणी पद्धतीचं चिकन बनवणार आहे. त्यासाठी मी आता हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आपलं मसाला भाजून ठेवलेला आहे. कांदा खोबरं हे भाजून ठेवलेलं आहे. ते वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी भांडं ठेवलेलं आहे. आता तेल टाकलेलं आहे आपण 2 पळ्या. तेल जरा जास्त लागतं. मग आपण आता कांदा टाकून घेऊ. चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता आपण कोथिंबीर, आलं आणि लसूण पेस्ट करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. चिकनला लावत नाही, ते सगळं आपण तेलात आधी भाजून घ्यायचं आहे. आता चांगले आपल्याला तेलात परतून घ्यायची. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचे. थांबा. आता हे आपलं भाजून झालेलं आहे. तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे आपण. म्हणजे लसूण आणि आल्याचं आपला कच्चेपण निघून जातो त्याच्यात. मीठ यायला लावत नाही. आता त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालायचं, जास्त नाही टाकायचं. चिकन शिजल्यावर आपण मीठ टाकायचं. आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकले, लाल मसाला 2 चमचे, म्हणजे आपण बनवणार त्या हिशोबाने टाकायचं. 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे मिक्स मसाला मालवणी, आणि आपलं बेडगी मिरचीचं लाल पावडर. हे आता चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला चिकन टाकायचंय त्याच्यात. चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. आता लगेच पाणी नाही टाकायचं आपल्याला. असं आपण झाकून ठेवायचं. हे बघा, आपण 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. पाणी वगैरे काही नव्हतं घातलं. हे बघा, तेल सुटलं आणि पाणी पण सुटलेलं आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता ह्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं. आता हे झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. जास्त पण नाही शिजवायचं, कारण मग चिवट होतं ते. म्हणून 10 मिनिटं शिजवून 10 मिनिटं शिजतं चिकन. बघा, आपलं चिकन रेडी आहे. आता उकळे पण आलेले. आपलं मालवणी पद्धतीचं चिकन रेडी आहे. आमच्याकडे सागोती पण म्हणतात. हे जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही.